हा मला असं वाटतं तुझ्यासाठी आणखी इमोशनल मोमेंट होता, कारण घरात सगळे पोलीस चले असताना एक ऑफिसर म्हणून तू त्या ठिकाणी जाणं हे किती छान होतं. त्यांच्या काय रिएक्शन आलं जेव्हा त्यांना कळालं तू तिकडे गेली आणि त्यांनी ते सगळं पाहिलं तेव्हा? मी खरं सांगू का, मला नाही मिळाला आहे वेळ त्यांच्याशी बोलायला. एवढं हेक्टिक चालू आहे सगळंच प्रकरण की मला नाही खरंच वेळ मिळाला. पण मी माझ्या वतीने सांगते की मी माझ्या वडिलांसोबत त्यांच्या ऑफिसमधल्या परेड अटेंड केलेल्या आहेत लहान असताना, पण स्वातंत्र्य दिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या. पण त्या दिवशी मी माझ्या वडिलांना मिस केलं की ते माझ्यासोबत असते आणि त्यांनी माझ्यासोबत जर ती परेड बघितली असती तर त्यांनाही खूप छान वाटलं असतं. रादर कोणीही असतं माझ्यासोबत तरी त्यांना अभिमानच वाटला असता त्या गोष्टीचा. पण शूटिंगच्या निमित्ताने माझ्या नजरेतनं किंवा तायरणीच्या नजरेतनं ते बघणारच आहेत. सो आय एम शुअर की त्यांना त्याचा आनंदच होईल. अगदीच होणार आहे. मला सांग की व्हिडिओ कॉल्स वगैरे झाले तिकडचं, तुम्हाला सगळं दाखवण्यात आलं की तेही नाही? काहीच नाही. एवढा वेळच नव्हता. ॲक्च्युली तेवढा वेळ नव्हता, कारण माझं पण इकडे शूट चालू होतं आणि ही पण तिकडे बिझी होती, तर मला काहीच बघायला पण नाही मिळालं. जेवढं रीलमध्ये येतंय बिहाइंड द सीन्स वगैरे तेवढं मी बघितले फक्त. ते बघून सगळं कसं वाटलं, कारण की पहिली मालिका ठरली तिकडे जाणारी आणि आता हो, ऍक्च्युली मला सगळे त्याचीच आता चर्चा कळलं. सुरू. म्हणजे ठीक आहे. पण भारी आहे ना. तुला कसं वाटतं, कारण आपण या मालिकेचा भाग असणं आणि आपली हो. मालिका त्या ठिकाणी पोहोचणं? ऍक्च्युली आणि हे खूप भारी फिलिंग आहे. थांबणार शिव. हे असेच म्हणतात नेमकं, असेच. बोलू पण देत नाही. अरे, मी तर काहीच बोलले नाही यार. हा, म्हणजे अशी पहिली मालिका आणि माझी पण पहिलीच मालिका आणि ती पहिली मालिका ठरते भागापट. यार. तर खूप भारी फिलिंग आहे ही. आवडलं मला हे. पण मला सांग, तुझी इथे किती खरं तर तारांबळ झाले, कारण की इथे सगळं तू सांभाळत होता. आम्ही पाहत होतो की कारण घरी येत आहेत सगळे आणि तारिणी कुठे गेली काय गेली असं सगळं सुरू आहे. आता जया देखील घरी आली आणि ती तारिणी बद्दल विचारते. हो, So हे सगळं कसं सांभाळणं सुरू होतं? त्यात आमच्या त्यात आमच्या काव्याचा साखरपुडा पण झाला. तर त्यामध्ये ती एक फॅमिली, त्यांना सांभाळायचं होतं. इकडे माझी फॅमिली प्लस आमची जी कॉप टीमची फॅमिली आहे त्यांना पण सुद्धा माहिती नाही आहे. तर ह्या सगळ्यांपासून लपवून ठेवणं थोडं टास्क होतं. पण तेवढंच केदारनी पण बॉसला भरपूर मिस केलं की ती का नाही आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. पण सपोर्ट करणं पण तेवढंच बनतंय ना, की देशासाठी गेली आहे ती, हे तरी ठीक आहे, हे तर मी करू शकतो हँडल, पण तिचं काम जास्त महत्वाचं आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.